सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. सार्थ श्री दासबोध दशक 9 समास 4 जाणपण निरूपण. श्री समर्थांचा परमार्थ अत्यंत विवेकप्रधान आहे. ज्ञानाच्या सामर्थ्यावर त्यांचा फार विश्वास आहे. प्रापंचिक असो की परमार्थिक साधक असो, दोघांनाही कर्म करावे लागतेच. पण जो समजून किंवा जाणतेपणाने कर्म करतो त्याच्या कर्मास उत्तम फळ मिळते. तो जे कर्म न समजून किंवा अजाणतेपणाने करतो त्यास गौण फळ मिळते. छांदोग्य उपनिषदामध्ये असा मंत्र आहे, नाना तु विद्याच अविद्या यदैव विद्यया करोति तदैव वीर्यवत्तरम भवति. याचा अर्थ असा आहे की विद्या आणि अविद्या किंवा ज्ञान आणि अज्ञान दोन्ही भिन्न आहेत. जो जाणतेपणाने ज्ञानाने युक्त कर्म करतो त्याचे कर्म मोठे सामर्थ्यवान होते, ते उत्तम फल देते. एक पाऊल पुढे जाऊन श्री समर्थ आपल्याला असं सांगतात की आपल्या जीवनात भाग्य निर्माण करणे आपल्या हातात आहे. जाणतेपणाने कर्म करून आपण गुणांचा विकास केला तर भाग्य मागे लागते. याच्या उलट अवगुणी माणूस करंटा असतो. म्हणून प्रपंचात काय आणि परमार्थात काय, माणसाने जाणतेपणाने वागावे म्हणजे त्याचे जीवन सर्व बाजूंनी धन्य होते. श्रोता प्रश्न विचारतो की या पृथ्वीवर असंख्य माणसे आहेत, त्यापैकी काही श्रीमंत तर काही गरीब आहेत, काही स्वच्छ तर काही घाणेरडी आहेत. असा फरक असण्याचे कारण काय? काही माणसे राजवैभव भोगतात तर काही दरिद्रीपणा भोगतात. काही लोकांची स्थिती उत्तम असते तर काही लोकांची स्थिती अगदी हीनातील हीन असते. माणसांच्या मध्ये असा भेद होण्याचे कारण काय ते आपण मला सांगावे. श्रोताने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर ऐकावे. हा सगळा भेद आपल्या गुणांचा परिणाम आहे. जे गुणवान असतात ते भाग्य व वैभव भोगतात. जे गुणहीन असतात, नवे अवगुणी असतात, ते दारिद्र्य भोगतात. या बाबतीत मुळीच संशय नाही. जो माणूस ज्या धंद्यामध्ये जन्म घेतो तो धंदा जर त्याने समजून व जाणतेपणाने केला तर लोक त्याला चांगला म्हणतात, कार्यकर्ता मानतात. विद्या, जाणतेपणा किंवा ज्ञान यासच जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये कसे महत्त्व आहे हे आता समर्थ समजावून सांगतात. जाणता माणूस श्रम करतो, उद्योगी असतो. नेणता माणूस श्रम करीत नाही, आळशी असतो. त्यामुळे जाणता माणूस नीट पोट भरतो तर नेणता माणूस नीट पोट भरू शकत नाही, त्याला भीक मागावी लागते. या गोष्टी अगदी उघड आहेत. समाजामध्ये या गोष्टी प्रत्यक्ष दिसून येतात. विद्याहीन माणूस करंटा असतो तर विद्यावंत माणूस भाग्यवान बनतो. आपली विद्या जर तू शिकला नाहीस तर तुला भीक मागावी लागेल असा जाणतेपणाने वागण्याचा उपदेश सगळीकडे वडील माणसे करतात. समजा दोघे भाऊ आहेत, त्यापैकी मोठा भाग्यहीन निघाला आणि धाकटा भाग्यवान व कर्तबगार निघाला तर धाकट्याचे मोठेपण त्याच्या विद्येमध्ये आढळते. विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य आणि व्याप या गुणांपैकी एकही गुण अंगी नसेल तर माणूस करंटा बनतो. आणि हे सगळे गुण ज्याच्या अंगी असतात त्याच्या वैभवाला कधी कमी पडत नाही. इतकेच नव्हे तर नको नको म्हटले तरी वैभव त्याच्या मागे धावते. काही ठिकाणी वडील भाऊ वैभव भोगतो आणि धाकटा भाऊ वैभवहीन किंवा भिकारी असतो. याचे कारण हेच की धाकटा भाऊ वडील भावाच्या सारखा व्याप करीत नाही. माणसाची विद्या जेवढी असते तेवढी महत्वाकांक्षा त्यास असते. माणूस जितका व्याप करतो तितके वैभव त्यास मिळते. माणसाचे सामर्थ्य जेवढे असते तितकी कर्तबगारी तो दाखवतो. ज्या माणसापाशी विद्या नाही व वैभव नाही तो मलिनपणेच वावरतो. भाग्यहीन असल्याने तो अगदी वाईट दिसतो, तसाच तो अगदी अस्वच्छ आणि वाईट प्रवृत्तीचा वाटतो. पशु आणि पक्षी देखील जर गुणसंपन्न असतील तर भाग्यवान माणूस त्यांच्यावर कृपा करतो, त्यांना प्रेमाने जवळ बाळगतो. याचा अर्थ असा की जर अंगी काहीही गुण नसतील तर माणसाचे जीवन अगदी वाया जाते. ज्या माणसाच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, समाजात वजन, कौशल्य आणि बुद्धिमत्ता नाही, त्यांच्या जीवनामध्ये काही स्वारस्य नाही अशी काही माणसे असतात. म्हणून उत्तम गुण अंगी आणणे हेच भाग्याचे लक्षण होय. हे लक्षण जेथे नाही तेथे अवलक्षण येणे स्वाभाविक आहे. समाजामध्ये जो जाणता असतो त्याला लोक मानतात. कोणतीही विद्या अंगी असेल तर माणसाला महत्त्व येते. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, जो जाणता आहे तोच आपला प्रभाव पाडतो. जो नेणता असतो तो विनाकारण आयुष्य व्यर्थ घालवतो.
नेणतेपण किंवा अज्ञान हे सगळ्या वाईटाचे आणि अपयशाचे मूळ कारण आहे. अज्ञानाच्या पायी साप किंवा विंचू चावण्याचा प्रसंग येतो. अज्ञानामुळे जीवाचा घात होतो. आपण करीत असलेले एखादे कार्य अज्ञानामुळे बिघडते. अज्ञानामुळे माणूस भ्रमात पडतो. अज्ञानामुळे भरीला पडून माणूस काहीतरीच वागतो आणि अज्ञानामुळेच माणूस फसतो व आपली वस्तू विसरतो. आपल्या अज्ञानामुळे शत्रू आपल्याला जिंकतो. अज्ञानाच्या पायी आपल्याला हानी सोसावी लागते. अज्ञानामुळे संहार होतो व जीवांचा नाश घडतो. अज्ञानामुळे माणसांना आपले हित कळत नाही. त्या कारणाने त्यांना यातना भोगाव्या लागतात. ज्ञान नसल्यामुळे अज्ञानी माणसांना अधोगती प्राप्त होते. माया व ब्रह्म, जीव आणि शिव, सार आणि असार, भाव व अभाव यांचे बरोबर ज्ञान झाले म्हणजे जन्म मरणच नाहीसे होते. खरा करता कोण आहे, तसे बंध आणि मोक्ष कोणास घडतो याचे निश्चित ज्ञान झाले की माणसाची सुटका होते आणि तो मुक्त होतो. देव निर्गुण आहे याचे ज्ञान करून घ्यावे. मी कोण आहे याचे ज्ञान करून घ्यावे. मी आणि देव एकरूपच आहोत हे ज्ञान करून घ्यावे म्हणजे माणूस मुक्तच होतो. ज्ञान व्यवहारामध्ये जितके काही जाणले आणि मिथ्या म्हणून बाजूस सारले तितके दृश्य ओलांडले असे समजावे. अखेर सर्व जाणणारा जो आत्मा त्याला जाणले की मीपणाचे मूळ नाहीसे होते. सामान्यतः आपल्याला जेव्हा ज्ञान होते तेव्हा ज्ञानाच्या एका टोकास जाणणारा ज्ञाता किंवा मी असतो तर दुसऱ्या टोकास जाणायची वस्तू किंवा ज्ञेय असते. ज्ञानाच्या समोर ज्ञेय रूपाने येणारे सगळे दृश्यात मोडते. दृश्य मिथ्या असल्याने ज्ञाताचे तेथे समाधान होत नाही. मग ज्ञाता स्वतःचे ज्ञान करून घेण्याच्या मागे लागतो. त्यात मीपणाने वावरणारी अहंता दृश्य म्हणून गळून पडते. अखेरीस केवळ ज्ञानमय शुद्ध आत्मस्वरूप शिल्लक उरते. त्याचे ज्ञान तेच आत्मज्ञान होय. अशा रीतीने जाणत्याला न जाणता करोडो साधने नाना प्रकारे केली तरी कोणी मोक्षाचा अधिकारी होऊ शकणार नाही. माया आणि ब्रह्म कसे ते जाणावे. आपणच मी कोण याचे ज्ञान करून घ्यावे. इतके ज्ञान झाले तर जन्ममरण आपोआप चुकते. ज्ञान आणि अज्ञान यांची थोडक्यात तुलना करून श्री समर्थ आता दाखवतात. प्रथम भगवंताच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून घ्यावे. त्यानंतर व्यवहारामधील प्रसंग ओळखून वर्तन करावे. असे केल्याने फार मोठे भाग्य वाट्यास येऊन वैभव प्राप्त होईल. म्हणून ज्ञान हे काही सामान्य समजू नये. ज्ञानी माणसाला सर्व लोक मानतात. जो काहीच जाणत नाही अशा अज्ञानी माणसाला कोणीच मानत नाही. एका अज्ञानी माणसाने अंधारामध्ये एक पदार्थ बघितला. ते भूत आहे अशी कल्पना केली. त्या खोट्या कल्पनेने तो झपाटला आणि अखेर प्राणास मुकला. हा सगळा खटाटोप अज्ञानाच्या पायी निर्माण झालेल्या खोट्या कल्पनेचा खेळ आहे. ही गोष्ट जाणते लोक ओळखतात. जाणताला रहस्य कळते. नेणत्याचे कर्म खोटे असते. तो चुकीचे कर्म करतो. धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे जाणत्याला सारे कळते. अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात, पण ज्ञानी माणसाचा त्यांच्याशी मुळीच संबंध येत नाही. सगळे जाणून जो सारासार विचार करतो तो मुक्त होतो. व्यवहारामध्ये प्रसंगानुसार कसे वागावे हे ज्याला कळत नाही असा माणूस दुसऱ्याचा अपमान करतो आणि त्याचा प्राण देखील घेतो. अशा अज्ञानी माणसाच्या वागण्यामुळे सर्वांनाच मोठा कठीण प्रसंग प्राप्त होतो. म्हणून अज्ञान वाईट आहे. अज्ञानी माणूस करंट असतो, भाग्यहीन असतो. अज्ञानाचा हा स्वभाव व परिणाम ओळखून जो आत्मानात्म विवेक करतो तो जन्म मरणातून मुक्त होतो. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. ज्ञानाची हेळसांड करू नये. ज्ञान हाच सर्वोत्तम उपाय आहे. ज्ञानाच्या उपायानेच परमार्थाचा लाभ घडणे सोपे होते. ज्ञानाचे थोरपण सर्वांना मान्य आहे. मूर्खाला ते पटत नाही. अलिप्त कसे राहता येते हे ज्ञान झाल्यावरच समजते. ज्ञानाला जर बाजूला सारले तर माणसाला अज्ञानातून मोकळे करणारे दुसरे कोणी नाही. कार्य कोणतेही जरी नसले तरी ज्ञानाशिवाय ते कसे करावे हे कळणार नाही. श्री समर्थ ज्ञानप्रधान कर्मावर भर देत आहेत. भक्ती असो किंवा कर्म असो, प्रत्येकास ज्ञानाची पार्श्वभूमी अवश्य लागते असा त्यांचा अभिप्राय आहे. ज्ञान हे स्मरण रूप आहे तर अज्ञान विस्मरण रूप आहे. या दोन्हीमध्ये मान्य कोणते ते शहाणे पुरुष जाणतात. मी आत्माच आहे हे स्मरण अखंड राहणे हे ज्ञानाचे लक्षण, तर मी देह आहे हे दृश्याचे स्मरण अखंड राहणे हे अज्ञानाचे लक्षण होय. अज्ञानामध्ये स्वस्वरूपाचे विस्मरण असते. ज्ञानी लोक खरे शहाणे असतात. अज्ञानी लोक वेडे व दैन्यवाणे असतात. स्वस्वरूपानुभव काय असतो हे ज्ञानानेच कळायला लागते. ज्ञानाने अज्ञान नाहीसे होते आणि नंतर ज्ञान देखील विलीन होऊन जाते. मी देव आहे या अनुभवाने मी देह आहे हे भान लोपते.
नंतर मी देव आहे हे भान देखील परब्रह्मात लीन होते. त्या ठिकाणी भाषा बंद पडते. अत्यंत वासनारहित असे संपूर्ण समाधान लाभते. आता पुढच्या समासाची प्रस्तावना श्री समर्थ करतात. वरील विवेचन ऐकून श्रोत्यांना वक्त्यांचे म्हणणे पटले. त्यांना अगदी समाधान प्राप्त झाले. मग पिंड व ब्रह्मांड दोन्ही सारखे कसे ते ऐकण्याची इच्छा त्यांनी सांगितली. जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे पुष्कळ लोक म्हणतात, याचा खरा अर्थ आम्हाला समजेल असे आपण विवेचन करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे जाणपण निरूपण नाम समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्रीराम.